आजच्या व्हिडिओचा तुम्ही लागणारा प्री व्हिडिओ बघितलाच आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, कारण इथे तुम्हाला अशाच प्रकारचे ट्रेनिंग व्हिडिओचे ट्युटोरियल बघायला मिळणार आहेत. तर भावांनो, हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला CapCut ॲप ओपन करायचं आहे. त्याचबरोबर त्यानंतर तुम्हाला ओपन केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे व्हिडिओचं काही मटेरियल देणार आहे त्या मटेरियलमध्ये तुम्हाला एक बीट सिंगचा असा काही व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर बघू शकता भावांनो, तुम्हाला सर्वप्रथम या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. यानंतर भावांनो, इथे थोडंसं स्लाईड करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे एक्स्ट्राक्ट ऑडिओ म्हणून एक ऑप्शन मिळून जाईल. एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. थोडासा वेळ घेतल्यानंतर जो आपण ऑडिओ यूज केला आहे तो तुम्हाला सर्वप्रथम भेटून जाईल. त्यानंतर सुरुवातीला हे स्टार्टिंगची जी काही एंडिंग आहे ती तुम्हाला डिलीट करून द्यायची आहे. यानंतर भावना पुन्हा एकदा आपल्याला व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं बीट 1 आणि त्यानंतर जिथे कुठे बीट 2 होतं आहे तर तिथं तुम्हाला एक स्प्लिट द्यायचा आहे. यानंतर पुन्हा एकदा बीट 2 झाल्यानंतर बीट 3 होतं आहे, तर इथे देखील तुम्हाला एक स्प्लिट द्यायचा आहे. अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला जसे जिथे कुठे बीट चेंज होत आहेत तिथे तिथे तुम्हाला बीट लावून घ्यायचे आहे. आणि त्या बीट लावल्यानंतर त्या जे आपले गॅप तयार होणार आहेत ह्या गॅपवरती क्लिक करायचं आहे. गॅपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या खाली स्लाईड करायचं आहे आणि खाली स्लाईड केल्यानंतर इथं तुम्हाला जो काय रिप्लेसचा ऑप्शन भेटून जाईल. या रिप्लेसवरती क्लिक करून भावना फोटोजमध्ये जाऊन तुम्ही कोणताही तुमच्या एका मॉडेलचा फोटोज तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. बघू शकता आपण एकदम सोप्या पद्धतीने एक फोटो जे आहे सिलेक्ट करून घेतला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत जे काय ते लागणारे जे म्हणजे किती साधारणतः 10 बीट असल्याने 10 फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे. चला तर भावना मी सर्व फोटो ॲड करून घेतो. तर मित्रांनो, फोटोज ॲड केल्यानंतर काही अशा प्रकारची स्क्रीन तुमच्यासमोर येणार आहे. यानंतर भावना आपल्याला कटआउट ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला जे काय थोडंसं झूम करायचं आहे आणि आपला जो फोटो आहे सेकंडवाला फोटोवरती क्लिक करायचे. सेकंडवाल्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर भावना थोडंसं स्लाईड करून तुम्हाला इथे डुप्लिकेटचं ऑप्शन एक मिळून जाईल. तो डुप्लिकेटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा पहिल्या फोटोवर म्हणजे जो ह्या स्प्लिट केलेल्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बीटवाल्या, आणि त्यानंतर इथं तुम्हाला एक ओव्हरलेचा ऑप्शन भेटून जाईल. तो ओव्हरले करून घ्यायचा आहे. ओव्हरले केल्यानंतर हा जो खालचा फोटो आहे त्याला प्रेस करून घ्यायचे आहे. होल्ड करून तुम्हाला साईडला घेऊन यायचे आपल्या ह्या पहिल्या फोटोवरती बघू शकता. आणि यानंतर म्हणून आपल्या ज्या ओव्हर क्लिक करायचे आणि तुम्हाला इथे आता एक रिमूव्ह बीजी म्हणून एक ऑप्शन भेटतो, त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर ऑटो रिमूव्हलवर क्लिक करून तुम्ही बघू शकता आपला जो फोटो आहे तो एकदम सोप्या पद्धतीने कटआउट झालेला आहे. यानंतर राईट क्लिक करून आपल्याला हे करायचं आहे. यानंतर इथून तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे. एक स्टेप बॅक आल्यानंतर तुम्हाला बघू शकता इथं तुम्हाला एक प्लस की द्यायची आहे आणि इथे प्लस की द्यायची आहे. त्यानंतर पहिल्या प्लस कीवर जायचं आहे आणि तुम्हाला आपला जो फोटो आहे तो थोडासा असा खाली पूर्ण घेऊन यायचा आहे. साईज थोडीशी कमी करायची आहे, एकदम जास्त पण नाही आणि कमी पण नाही, आणि एकदम सेंटरला फोटो ठेवून आपला जो फोटो आहे एकदम खाली घेऊन यायचा आहे. बघू शकता फोटोला जी मधी लाईन दिसते ती एकदम व्यवस्थितपणे म्हणजे जेणेकरून तुमचा फोटो सेंटरला ठेवायचा आहे. त्यानंतर बघू शकता आपलं जे ट्रान्झॅक्शन अशा प्रकारे होते. पण याला आपल्याला फ्लो देण्यासाठी इथे याच कीच्या बाजूला आपल्याला ग्राफ सारखे दिसते त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर भावना इथं तुम्हाला फ्लो टू म्हणून जो ग्राफ आहे तो देऊन टाकायचा आहे. तो दिल्यानंतर बघू शकता आपलं जे ट्रान्झॅक्शन आहे एकदम स्मूथली होतं आहे. यानंतर इथेच तुम्हाला खाली एक इफेक्टचं ऑप्शन भेटून जाणार आहे भावनो. तर ह्या इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि बॉडी इफेक्ट्समध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर क्लोनमध्ये जायचं आहे आणि क्लोनमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला हा जो वर्टेक्स डिझॉल्व आहे तो इफेक्ट ॲड करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. यानंतरची पुढची स्टेप आहे ॲनिमेशन आणि ट्रान्झॅक्शन. आता ॲनिमेशन वगैरे लावण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला पहिल्या फोटोवरती यायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये तुम्हाला जो हा काही व्हायब्रेटिंग पॅनलचा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे. त्यानंतर पुढच्या दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे आणि फोटोवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला ॲनिमेशनमध्ये जाऊन साधारणतः अनफोल्ड नावाचा जो ॲनिमेशन आहे ते ॲड करायचं आहे. यानंतर तिसऱ्या फोटोवरती तुम्हाला कॉम्बोमध्ये जाऊन स्ट्रेच अँड डिस्टॉर्टचा सिलेक्ट करायचं आहे. यानंतर चौथ्या फोटोला तुम्हाला अनफोल्डचा जो आहे ते सिलेक्ट करायचं आहे. यानंतर तुम्हाला त्या नेक्स्ट फोटोला अनफोल्डचाच फोटो आपण सिलेक्ट केलेला आहे. यानंतर पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जाऊन आपण पॅडलिंगचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट केलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला पुढच्या फोटोला अनफोल्डचा ॲप सिलेक्ट करायचा आहे. नंतर पुढच्या फोटोला देखील आपण पॅडलिंगचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट केलेला आहे. यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला पॅडलिंगचा पुन्हा एकदा आपण सिलेक्ट केलेला आहे आणि लास्ट फोटोसाठी आपण देखील स्वूश नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट केलेला आहे.
यानंतर इथे तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर भावांनो प्रोमध्ये जाऊन तुम्हाला बघू शकता फिल्म इरेजचं नावाचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते इथे दिलेलं आहे. यानंतर भावांनो तुम्हाला आता इफेक्ट लावायचे आहे. ते इफेक्ट लावण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि या तुम्हाला तुम्हाला लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन लीक टू नावाचा जो इफेक्ट आहे तो आपल्या पूर्ण व्हिडिओसाठी आपण सेट केलेला आहे. तर सेट कमी जास्त करण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही कमी जास्त करू शकता. यानंतर काही फोटोंना यानंतर आपल्याला जे बीट आहे तिसऱ्या फोटोपासून जो आहे तुम्हाला या नाईट क्लबमध्ये शेक नावाचा जो इफेक्ट भेटतो तो ॲड करायचा आहे आणि याची ॲडजस्टमेंट देखील तुम्ही तुमच्या अशा प्रकारे ठेवून द्यायची आहे, जेणेकरून आपला जो फोटो एकदम शेकमध्ये दिसणार आहे. यानंतर हे जे क्लोन वगैरे इफेक्ट लावण्यासाठी तुम्हाला फोटोच्या इथे यायचं आहे आणि बॉडी इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि बॉडी इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर क्लोनमध्ये तुम्हाला एक्स क्लोन नावाचा जो इफेक्ट आहे तो इथं आपण लावलेला आहे. त्यानंतर ह्या फोटोसाठी आपण जो ग्लोविंग आहे तो पण बॉडी इफेक्ट्स आहे, त्यामध्ये आपण बघू शकता क्लोनमध्येच ग्लोईंग डबल्सचा इफेक्ट लावून दिलेला आहे. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो आपण व्यवस्थितरित्या बनवलेला आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी या एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊ शकता. व्हिडिओ 100% झाल्यानंतर तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाणार आहे. तर चला तर भावना भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.